करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगच्या आरोपचा एक प्रकरण समोर आला आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? जसं की ये गोरेच्या आता विनयभंगच्या आलेला आहे आणि जे मधुकरराव पिच्चड होते त्यांची सून पण माझ्याकडे आलेली आहे। त्यांची स्वतःची कंप्लेंट घेऊन त्यांच्यावरती खूप अन्याय अत्याचार झालेला आहे आणि असे खूप काय मंत्री लोक आहे, आमदार खासदार असे जे मंत्री आहे खूप काही, सगळे पक्षाचे, मी कोणत्याही एक पक्षावर आक्षेप करत नाही। मी अशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मी अशी विनंती करते, आज महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत बीजेपीची सत्ता आहे, तो मी अशी मागणी करते। आणि जैसे की बीजेपी एक महिला ओरिएंटेड जे आहे पार्टी आहे, तो मी अशी मागणी करते की जितकेही कोणत्याही पक्ष असू द्या, कोणत्याही आमदार असू द्या, पक्ष न बघता आणि जातपात न बघता ज्या ज्या मंत्री लोकांनी महिलांवरती अन्याय अत्याचार केलेले आहे त्यांना तुम्ही लवकरच लवकर हकालपट्टी करा। मंत्रिमंडळाकडून, आमदारकीकडून आणि जे लोकसभा आहे त्याच्याकडून तुम्ही लवकरच लवकर असे महिलांवरती अन्याय अत्याचार करणारे मंत्री लोकांना हकालपट्टी करा, हे माझी मागणी आहे। आणि नाही तरी मी लवकरच लवकर याच्यावरती खूप मोठा आंदोलन छेडणार आहे, हे सगळी महिलांना घेऊन, क्योंकि माझ्याकडे खूप मंत्री जे आहे त्यांची जे अन्याय अत्याचार झालेली महिला आहे त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे। अजून एक माहिती येत आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातपासून आग्रही होते आणि मुख्यमंत्री यांच्या दबावानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। होऊ शकते असं, तुमची खूप गोष्ट तर मला माहीत नाही त्यांची, पण हां 100% होऊ शकते, क्योंकि देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे रुझान आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। जरी त्यांचे मनामध्ये होत नसता तो ये जे चौकशी आहे, जे चौकशी झालेली आहे, ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव फर्स्ट आरोपीमध्ये, पहिल्या आरोपीमध्ये आलेलं आहे, ते पण होऊ शकलं नाही होता। तुम्हाला माहिती आहे धनंजय मुंडेची काय ताकद आहे, हे पूर्ण महाराष्ट्रानं माहिती आहे। त्याच्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सपोर्ट केलेला आहे त्याच्या माध्यमातूनही आज हे चौकशी जे आहे हे खूप निष्पक्षपणे पार पडलेली आहे आणि आज जे आहे खरं दोषी समोर लोकांचे आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर आता एक नवीन माहिती समोर येत आहे की त्यांनी निवडणूक आयोगाकडे एबी फॉर्ममध्ये 2 मुलाचं नाव न दिलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की त्यांचे आमदारकी पद पण जाऊ शकतात का? 2019 आणि 2014 मध्ये जे MLC आमदार झाले होते त्यावेळे त्यांनी माझे मुलाबाळांच्या माझ्या नाव लपवलेलं आहे आणि मी राजकारणामध्ये नाही होती, घरामध्ये होती त्यावेळे, तो मला इतकी काय माहिती नाही होती। पण गेले 3 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे मी आज मला माझ्या स्वतःच्या स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष तो मला आता सगळं कळलं आहे। तो जे बघितलेला आहे मी की 2019 मध्ये 2014 मध्ये नाव माझे मुलाबाळांच्या माझ्या लपवलेला आणि आता जे 2019 मध्ये माझे मुलाबाळांचं नाव टाकलं आहे, पण जे आई आहे त्याचं नाव गायब आहे। तो असं सगळं जे मनाचा कारोबार चालू आहे आणि जसं आपण वागेन तसं होईल असं त्यांचा कारोबार चालू आहे। त्याच्यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये गेलेली आहे, इलेक्शन कमिशनमध्ये पण कंप्लेंट टाकली आहे। त्यांनी इलेक्शन कमिशनचा मला लेटर आला आहे की तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, तो हायकोर्टामध्ये 10 तारीख ठेवलेली आहे त्याच्यासाठी। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाला, आमदारकी रद्द नाही झाला तर पुढचा काय प्लॅन आहे तुमचा, काय करणार? न्यायालयीन लढाई मी लढत आहे, काय पण करण्यामध्ये तो काय आहे नाही, तुम्हाला माहिती आहे सगळे एकसारखे आहे। जसे की आता ते जे गोरे आहे त्यांच्यावरती विनयभंगचा जे केस झालेला आहे आपण बघितलेला आहे, सगळे एकसारखे आहे। मोस्ट प्रोबेबली लोक सगळ्यांच्या तुम्ही बोलू शकत नाही, पण मोस्ट प्रोबेबली जे बसलेले आहे सगळे एकसारखे आहे। तो अहिंसन आंदोलन काय बी करण्यासाठी काहीही नाही आहे, पण हां लवकरच लवकर मला असं वाटते जे लोक महिलांवरती अन्याय अत्याचार करणारे लोक आहे त्यांच्यावरती मी मोठा आंदोलन उभा करणार आहे लवकरच लवकर। आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी होत आहे, तुमची काय मागणी असणार आहे?
आरोपी करणं इतका साधा सोपा नाही असतो. सगळ्यांना माहिती आहे. एक कानून असतो ज्याच्यामध्ये मी काय आक्षेप करू शकत नाही. न्यायालयीन आणि जसं की सगळे सांगताय आणि असं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे की जे खंडणीची जे मीटिंग आहे ते शासकीय निवासस्थानवर झालेली आहे. हे सगळी पहिल्यांदा चौकशी करा आणि जरी चौकशीमध्ये 100% धनंजय मुंडेचं नाम असेल, धनंजय मुंडेचे कोणते पुरावे असेल की ते सहभागी झालेला आहे याच्यामध्ये, तर 100% त्यांच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे. कोणी असेल, मी तो इतका सांगेन, कोणी असू द्या, जे लोक याच्यामध्ये सामील आहे ते सगळे आरोपी म्हणून याच्यामध्ये नाव झाला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी राजीनामा का दिला आहे? कारण अजितदादांनी सांगितले आहेत की त्यांनी नैतिकताच्या आधारावर राजीनामा दिला आहेत आणि धनंजय मुंडे यांनी काल ट्विट करून सांगितलं होतं की मेडिकलच्या आधारावर राजीनामा. तुम्हाला काय वाटतं कशावर त्यांनी राजीनामा? ये राजीनामा झालाच नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे ही हकालपट्टी झालेली आहे. ये काढून टाकलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जरी थोडकी लाज होती तो मी पण निवेदन दिला होता 27/11/2024 की त्यांना शपथ लेण्याचा अधिकार नाही आहे, क्योंकि खूप गुंडागर्दी करून ते निवडणूक जिंकलेला आहे. एक ॲडव्होकेट जे माधव जाधव होते त्यांना किती मारहाण करत होते त्यांचे लोक. तुम्ही बघा, ते छोटी लहान गोष्ट नाही आहे. आणि जरी त्यांना जसं की काल पंकजाताईंनी सांगितलं 100% आहे, धनंजय मुंडेला शपथ पण घेण्याचा अधिकार नाही होता, तरी पण घेतली. आणि मी अगोदरपासून 27/11/2024 पासून माझं निवेदन राज्यपालकडून सगळीकडे दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेण्याचा अधिकार नाही आहे. तरी पण हे लोकांनी सगळ्यांनी आजचा स्वतःचा राज समजलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि काय कायदा कानून आहेच नाही आता महाराष्ट्रामध्ये असं वाटते लोकांना. पण ऊपर वाला जो है सबसे बड़ा सत्ताधारी, उसके घर में देर है अंधेर नहीं है. और आज देखो, भले ही देर से ही सही पर न्याय हो गया महाराष्ट्र में. पण पंकजा मुंडे याच्या आधी काही बोलत नव्हती त्या विषयावर. राजीनामा झाल्यानंतर ते बोलतात. तुम्हाला काय वाटतं, का गप होती? त्यांची पण सगळं राजनीती आहे. त्यांना फक्त मतलब वेळोवेळी राजकारण करावं लागते. अरे जरी तुम्ही पण खरी होती तो अगोदरपासून तुम्ही सांगते ना, तुम्ही पण त्यांच्या जोरावर तुम्ही मंत्री झाल्या ना. आता पण मी हेच बोलणार की पंकजाताई पण धनंजय मुंडेचे कारणामुळे मंत्री झाल्या आहे. आणि आज तुम्ही तोंड उघडताय. 3 महिने कशाला गप्प होता तुम्ही? तुम्हाला जायला पाहिजे होता संतोष देशमुखाचे घरी. त्यांची बायको, त्यांची जे एक लहान मुलगी आहे, माझी पण मुलगी त्याची वैभवीची वयाची आहे, त्यांच्यावरती, माझी मुलगीवरती आज काय अत्याचार चालू आहे त्याच्यावरती पंकजाताई काय तोंड उघडत नाही. आणि आता तुम्ही एकदम समोर आला आणि ॲक्टिंग करताय. हे दोनों भाई बहिणींना आहे ना ॲक्टिंगमध्ये व्हायला पाहिजे होता, मला तो असं वाटतं. खूप खूप धन्यवाद आहे तुमच्या. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.